टीव्ही पाहत बसलो होतो आणि टीव्ही सुरू केल्यानंतर पहिल्यांदा बातम्या पाहाव्या लागतात. कारण बातम्या पाहिल्या आणि मग इतर कार्यक्रम पाहत बसलो, तर ज्या काही महाराष्ट्रातल्या घडामोडी घडलेल्या असतात, त्या आपल्या कानावर पडतात आणि आपल्याला काही अंशी माहिती होते किंवा आपण वर्तमानपत्र वाचतो. असाच टीव्ही लावला आणि मग याच्या पक्षात असं-असं झालं, या राज्यात असं झालं, आपल्या महाराष्ट्रात असं घडलं. प्रधानमंत्र्यांनी असं केलं, विरोधी पक्षांनी तसं केलं, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं केलं आणि मग इतर सामाजिक बातम्या, घडामोडी. पण सध्या आपण बघतोय आमदार फोडला, खासदार फोडला, कार्यकर्ता फोडला, विचार फोडले. अहो, एखाद्या राम मंदिरासारख्या अयोध्येतल्या मंदिराची तिजोरी सुद्धा फोडली. टाकला की 2,000 कोटीवर दरोडा टाकलाच कुणीतरी तिथल्या संबंधित लोकांनी. म्हणजे तुम्ही श्रद्धेने हे सगळं करायचं किंवा राजकारणात निष्ठेने एखाद्याला मतदान करायचं. प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाला सत्तेवर बसवायचं आणि त्यांनी काय करायचं? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी सगळ्यांना विकून टाकायचं किंवा कुणालाही गृहीत न धरता आपल्या पद्धतीने निर्णय घेऊन टाकायचा. आता सुद्धा तशीच घटना घडली. मी टीव्ही लावला, 6 खासदार म्हणले परत उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी सोडून गेले. मला एक गोष्ट कळत नाही, ठाकरेंना पहिल्यांदा पण 40 आमदार सांभाळता आले नाही. हे ट्रीटमेंट व्यवस्थित देत नाहीत का? यांचा आता स्वभावच असा झाला, कुणी कुठं जरी गेलं तरी मी काही करणार नाही. मग राजकारणात तरी कशाला थांबायचं? आता 6 खासदार पळवले म्हणून. बरं, काही नियम, अटी, शर्ती आहेत की नाही? म्हणजे मी एखाद्या पक्षातून निवडून यायचं आणि लगेच दुसऱ्या पक्षात मला वाटेल ते जायचं. अरे, ज्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, ज्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी म्हणजे माझ्यासाठी काम केलं किंवा ज्या पक्षाच्या नेत्याचा, त्या पक्षाच्या पक्षचिन्हाचा, नावाचा वापर करून मी निवडून आलो, मी माझ्या सोयीनं लगेच थेट गद्दारी करणार, दुसऱ्या पक्षात जाणार. म्हणजे सत्ताधारी एखाद्या नेत्याचा फोन आला म्हणून मी लगेच त्याच्याकडे म्हणजे जीभ चाटत जाणार, याला काय म्हणायचं? लाचारीत पण किती? पक्षांतर बंदी कायदा आहे ना, त्याचा सक्तीनं वापर किंवा त्याच्यावर ठोस निर्णय माननीय न्यायालयापर्यंत का जात नाही? हीच आपल्याला या शिवाजी व्लॉग या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरून चर्चा करायची. मित्रांनो, मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे. शिवाजी व्लॉगवर वेगवेगळे सामाजिक विषय घेत असतो. आणि मला हे अजिबात पटलेलं नाही. म्हणून मी व्यक्त होतोय तुमच्या समोर, की अशा पद्धतीचं घाणेरडं सध्या राज्यात घडतंय. तुमचा राजकारणावर विश्वास आहे का? नेत्यांवर विश्वास राहिलाय का? सध्याचं काय घाणेरडं राजकारण, म्हणजे लोकशाही यांना ठेवायची नाही. नियम, अटी कुठल्या ठेवायच्या नाहीत. शर्थी तर सोडूनच द्या. स्वाभिमान, निष्ठा, प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, लढण्याची वृत्ती काही नाही. फक्त लाचार. एवढ्याच कंटेंटवर सध्या सगळे ओके. म्हणजे हे कोण करतंय? का करतंय? कशासाठी करतंय बरं? सत्तेच्या या सारी पाठावर बघा, मी 6 खासदाराचं उदाहरण दिलं. ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी काहीही करू द्या. माझं तर स्पष्ट मत आहे, लक्षात घ्या. त्यांना काही निधी मिळणारच आहे ना. त्यांच्या मनात आणि पोटात वेगळ्याच गोष्टी घडत असतात, म्हणून ते गद्दारी करतात. आता मला सांगा, 30 काय 20-25 कोटी समजा त्यांना निधी विरोधी पक्षाचे खासदार म्हणून मिळत असेल. दर्जेदार कामं करा. प्रत्येक वर्षी एक भाग घ्या. एका जिल्ह्याचे किंवा लोकसभा मतदारांचे 4 तुकडे करा. थोडीच कामं करा, पण इतकी ताकदीची आणि लोकांना लक्षात राहतील एवढी कामं करा. तुम्ही टक्केवारी घेऊ नका आणि दर्जात्मक जर काम केलं, चर्चा होईल ना. आणि ज्या सरकारनी करायच्या असतात, सरकारकडे तुमच्या लोकसभा मतदारसंघात ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, त्या सरकारला मागा आणि सांगा मी पाठपुरावा केलाय म्हणून. म्हणजे काय होईल? तुमचा निधी आणि इतर
अतिरिक्त केंद्र सरकारनं दिलेलं नाही. लोकांची कामं होतील ना. पण तुमच्या जर मनात, विचारांमध्ये अ, किंवा तुमच्या ओठावर जर गद्दारीच करायची आहे, अर्थात फसवणूक इतरांची आणि खास करून आपल्या नेत्याची आणि नेता काहीच करत नाही म्हणून आपण काही जरी केलं चालतं, असं ज्यांना वाटतं किंवा असं जे करतात, ते फसवतात, फसवण्याचं काम करतात आणि ते गद्दाराच्या फळीचे मसीहा होण्याचा प्रयत्न करतात. हे का? धडा कोण शिकवणार या सगळ्या? म्हणून मी जे म्हटलं, की मी इथं जे बोलतोय, माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगतोय. तुमच्या सुद्धा मनात हेच बघा 6 खासदार फुटले. कुणी 1 वेळेस निवडून आलंय, कुणी 2 वेळेस निवडून आलं. कुणाच्या जीवावर हो? यांना माहिती आहे का काही? म्हणजे यांचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, तर हे फक्त एकत्र 2-3 पक्ष मिळून त्या ठिकाणी ताकदीनं म्हणजे काम करतात किंवा जोर लावतात. म्हणून हे निवडून येतात. निवडून आल्यानंतर डायरेक्ट लाथ मारतात हो. कुणाची गरज राहत नाही यांना. ती नॅचरल गोष्ट आहे. पण अशी माणसं शेवटपर्यंत नाही टिकत. अशी माणसं टिकू नाही शकत. अशी माणसं कुणाचीच असू शकत नाही हे मला सांगायचं. शेवटी टीव्ही बंद केला. बाहेर निघून गेलो. मी म्हणलं आता कुठलाही गद्दार तोंड बघायचं नाही. बंडखोराच्या नादी लागायचं नाही आणि असले घाणेरड्या वृत्तीची लोकं सुधरत पण नाहीत. घराबाहेर पडून गेटला गेलो तरच पहिल्यांदा एक गद्दार डोळ्यासमोर. मग ते बॅनरच्या रूपात असेल किंवा एखाद्या चौकामध्ये उभा असेल किंवा अजून काही गोष्टी असू अजून कुठं वाचायला बसलं वर्तमानपत्र वगैरे तिथं ह्यांची फोटो दिसतात. आणि यांचे अंधभक्त चेले चपाटे यांच्यापेक्षा डेंजर. हे आपल्या नजरेसमोर काहीही करून त्यांच्या नेत्याला आणण्याचा प्रयत्न करतात. इतकी चीड आतून येते ना, साल्यानो तुम्ही म्हणजे कुणाचेच जर प्रामाणिक असू शकत नाही, तर तुम्ही स्वतःचे तरी काय प्रामाणिक असणार? जिकडं-तिकडं स्वार्थ जर दडलेला असेल, तर तेच. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला काय करायचंय? असं का बोलता? आपण ज्या राज्याचे किंवा देशाचे नागरिक आणि रहिवासी आहोत. कुणाचं घर फोडणं, एखादा कारखाना फोडणं, एखाद्याचं डोकं फोडणं किंवा एखाद्याच्या विरोधात कृती करणं, हा जसा क्राईम आहे किंवा एखाद्याला लुबाडणं, लुटणं किंवा फसवणं, शब्द दिलेला हे जसं चुकीचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही इतरांना फसवताय आणि इतरांच्या म्हणजे चुकीच्या भावनेनं त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट म्हणजे चर्चा करताय. मला म्हणायचं एवढंच, जर तुम्ही एखाद्याला फसवत असाल, तुम्ही सतत फसवत असाल, तुम्हाला कुणाचंही काही देणं-घेणं नसेल, लोकं तुम्हाला का किंमत देतील? तुम्ही फसवेच आहात, तुम्ही गद्दारच आहात, तुम्ही फक्त इकडून-तिकडून, तिकडून-इकडं स्वार्थासाठी उड्या मारताय. हे ज्यावेळेस कळेल किंवा कळतं, त्यावेळेस लोकं नाही तुम्हाला हे करत. पण लोकांमध्ये सुद्धा तो राग व्यक्त सध्या दिसत नाही. सगळे अंधभक्तांच्याच इशाऱ्यावर, तालावर नाचतात आणि बरेच जण मला असं म्हणतात, तुम्हाला कमेंट वाईट असतात. अरे पण ते मी ज्यांच्या विरोधात बोलतोय किंवा भूमिका मांडली, बोलतो म्हणजे भूमिका मांडली. त्यांच्या अंधभक्त तयार आहेत ना मला ट्रोल करायला. म्हणजे याचा अर्थ असा आहे. मी कमेंट यासाठी करा म्हणलं, की चुकीचीच लोकं लाइक करतात, कमेंट करतात आणि त्यांचा ट्रेंड आपल्यावर थोपवतात. आणि माझं असं मत आहे, तुमच्या मनात जे काय चाललंय, काही अंशी माझ्या मनात सुद्धा तसंच येतं आणि मी मांडण्याचा प्रयत्न म्हणजे याचा अर्थ कुणीही कुठं जरी असला, तरी आपल्या आपल्या परीनं काही गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत. इतकं साधं सरळ माझं मत आहे. कदाचित कुणाला पटेल न पटेल, परंतु ह्या गोष्टी वास्तव आहे आणि याला खूप लोकं जबाबदार सुद्धा आहेत. कारण एखाद्याची सामाजिक आर्थिक फसवणूक किंवा वेळ काढूपणा करणं, वेळ लागणं हे जितकं भयानक आहे, तितकं या सगळ्या गोष्टी भयानक आहेत, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट करून कळवा. जागे व्हा आणि इतरांना मदत करून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. जय शिवराय.